24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपलं सर्वांच्या 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर, वर्ष वाश निमित्त आणि शेवटपर्यंत बघा। जीवनाच्या शिल्पकार जीवनाच्या भीम माझा होता रे रंजिला रे गाजलाचा करा करा जेवण करा, करतो जेवण। हो जेवण भाऊ जेवण। खूप खूप धन्यवाद। माझं नाव हेमंत नंदेश्वर आहे। मी त्रिपिटक बुद्धविहाराचे अध्यक्ष आहे आणि पोलीस विभागातून रिटायर झालेलो आहोत। या विहाराच्या परंपरा आहे 21 वर्षापासून वर्षवासाच्या समापनाचा कार्यक्रम नेहमी होत असतो आणि यामध्ये बरेच संख्येने लोक सहभागी होतात आणि लोकांच्या वर्गणीतून देणगीतून हा कार्यक्रम संपन्न होतो। या ठिकाणी भिक्षू संघ उपस्थित होता, त्यांना चिवरदान, अष्टपरिष्कार दान आणि त्यांच्याकडून प्रवचन ऐकून घेण्यात आले। मोठ्या संख्येने जवळपास 1,500 वर लोकांनी या ठिकाणी जेवण केलेलं आहे, जेवण भोजनाचा आस्वाद घेतलेला आहे आणि त्यामुळे सर्वांचे वर्षवास समापन आणि 69वा धम्मचक्र अनुवर्तन दिन हा दोन्ही मिळून कार्यक्रम हा साजरा केला जात असतो। नेहमी दसऱ्यानंतरच होतो आणि यावर्षी सुद्धा दसरा संपल्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे। बहुत बहुत धन्यवाद, सर्वांनी याला सहयोग केला आहे, सर्वांचे आभार। जय भीम, नमो बुद्धाय। भानखेडा हा इथला जो त्रिपिटक बुद्धविहार हा खूप प्रसिद्ध आहे आणि इथला जो वर्षवासाच्या कार्यक्रमासाठी बरेच लोक वाट पाहत राहतात आणि बरेच लोक या संख्येमध्ये उपस्थित। याच्या मागचं कारण काय आहे? याच्या मागचं कारण आहे की लोकांमध्ये धार्मिक भावना जागृत होत आहे आणि जास्तीत जास्त संख्येने लोक धम्माकडे वळत आहेत। कारण की आपली जे उन्नती झालेली आहे, आपण बौद्ध धम्माला स्वीकारल्यामुळे आपली बरीच काही उन्नती झालेली आहे आणि ते लोकांना दिसून पण येत आहे। बरेचसे लोक आपण या ठिकाणी बघितले असेल तर तुम्हाला बँक ऑफिसर मिळतील, पोलीस ऑफिसर मिळतील, बँकेमध्ये नोकरी करणारे आहेत, काही वेगवेगळ्या पदावर आहेत, इंजिनियर्स आहेत, PhD झालेले मुलं आहेत, MTech झालेले मुलं मुली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी कामं करतात। हे सर्व विद्यार्थी जे आहेत जास्तीत जास्त बुद्धिझमच्या मुळे झालेला आहे आणि बुद्धिझमकडे वळण्याकरता त्यांच्या आईवडिलांनी त्यांना प्रेरित केल्यामुळे त्यांचा विकास झालेला आहे। जो व्यसनापासून दूर राहतो आणि धम्माकडे वळतो त्याच्या परिवार आणि त्याच्या स्वतःच्या त्या परिवाराचं सक्सेस होणं अत्यंत गरजेचंच असते आणि होतो। म्हणून बुद्ध धम्माकडे वळाला, त्याच्यामुळे लोकांमध्ये आता या विहाराच्या प्रती खूप मोठी जागरूकता आहे। कारण की ही बुद्धमूर्ती खूप त्या काळची पहिली बुद्धमूर्ती आहे की एकदम सुरेख सुंदर आणि एकदम पांढरी शुभ्र या वस्तीतीलच माणसं उपासकांनी चंद्रकांत टेंभुर्णे यांनी बनवलेली आहे। त्यामुळे लोकांची आस्था आहे आणि हा एक प्रकारे पुरातन बुद्ध विहार म्हणता येईल। आता आजच्या भाषेमध्ये म्हटलं तर पुरातन म्हणता येईल, कारण की 56 पासून आतापर्यंत 60, 65, 70 वर्ष जवळपास होत आहेत। तेव्हा हा एवढा जुना विहार आहे, याच्याकडे लोकांची एक धार्मिक भावना जुळलेली आहे, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे आहे आणि दर वर्षावासाला लोक
भरभरून आपल्या या ठिकाणी योगदान देतात. मुलांना सांगावं लागत नाही, उपासक उपासिकांना सांगावं लागत नाही, लगेच ते येऊन आपलं काम बरोबर करत असतात आणि त्यामुळे धम्माकडे वळत आहेत. हाच एक मुख्य कारण आहे की या ठिकाणी लोक येतात. आपला परिचय सांगा. माझा परिचय हेमंत कुमार नवधन नंदेश्वर, रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहे. सध्या भानखेड्यामध्ये राहतो. त्रिपिटक बुद्धदेव विहाराचे अध्यक्ष आहे ना? हा, सध्या बुद्धविहाराचे मी अध्यक्ष आहे. बघूया. थँक्यू. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मदत करा. धन्यवाद. 24 India Live News.